हाय, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आता सकाळच्या बरोबर 11:30 वाजलेले आहेत आणि घरच्या सगळ्या महिलांचं, बहिणींचं, आईचं काहीतरी आज वेगळाच कार्यक्रम चालू आहे. मला माहिती नाही, बहुतेक तुम्हाला बायकांना सगळं माहीत असेल. ज्या कोणी महिला बघत असेल त्यांना माहीत असेल. आम्हा पोरांना तर काय माहिती नाही. काय काय असतंय चालू बघा. इथं आंबं आणले, तर बांगड्या, पावडर, मेहंदी, रुमाल, अजून काय नेल पॉलिश, त्या आजीला साडी, चोळी. ही कुणाला साडी आहे काय कांबळे? गडबड बघा ह्यांची. ही साडी कुणाला आहे? पण ही काय करायला लागलाय तुम्ही नेमकाच? नाही, ही काय करायला लागलाय? बघा, म्हणजे जे मी बघत होतो ना धोंड्या महिन्याचं काय, तर ती चालू आहे त्यांचं. मायाली की भेटायचं काय. तर आता बसलो तुम्ही मोबाईल बघत, अचानक यांची गडबड चालू झाली आणि ही सगळी ह्यांनी तयारी केली. आता म्हटलं चला काय तर आज स्पेशल आहे. एव्हा आवडली का तुला साडी ती? हां, तिला माहितीच नाही. चला आता बघूया काय काय करते ते. आई पण रेडी झाली. आई तू पण चालली का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे कांबळेला विचार म्हणजे माझ्या आईनं तिच्या आईला घेतली. बरोबर बोलते की. मग माझ्या आईनं तिच्या आईला साडी घेतली म्हणलं. ती काय म्हणजे धोंड्या महिन्याचं ही करायचं असतं ना. रोज कुणाचं ना कुणाचं बघत होतो धोंड्या महिन्याचं, आणि आज आपल्या घरी पण ह्यांचं चालू आहे आता. हां, आणि आईच्या लिकीनं आईला घेतले आणि आईनं तिच्या आईला घेतलंय. हे असं आहे. बघूया कसं चालतंय यांचं सेलिब्रेशन. धोंडा महिना. हां, म्हणजे ह्या लिकीने घेतले तिच्या मावशीसाठी. आणि आता कांबळेताई आणि तिची पोरगी चालली आमच्या बारक्या बहिणीकडं तिकडं. हे घेऊन सगळं आता तिला आहे का नाही. तू पण जाणार आहे का मग? ही दोघी जाणार आहे ते का? मला काही सुद्धा आयडिया नाही. मी फक्त कानात एअरबड्स घालून का नाही बसलो होतो गाणे ऐकत, आणि यांची गडबड चालू झाली. त्याच्यामुळं जरा थोडा थकवा पण आला मला. जरा वातावरण कसं आहे, जरा लेस गरम व्हायला लागले. आज 2-4 दिवस झालं पाऊस पण नाही, आणि जरा थोडा कंटाळा आल्यासारखा आहे. पण ह्यांचं बघून जरा थोडं एक्सायटेड झाले. आणि बघू आता काय काय करते ती. आपल्या पोरांना असलं काय माहीत नसतंय ना, हे काय काय चालू असतं ह्यांचं सेलिब्रेशन. ही कोणाला साडी घेतलेली आहे? म्हणजे हां, हिनं घेतली, लिकीनं मावशीला घेतली काय? बरं बरं, मावशीला माझ्या बारक्या बहीण कावेरीला तिला साडी घेतली. चांगले नवीन नवीन गडबड बघायचं. बरं, चला आता काय चालू करा ना मग. काय काय हां, डोकं इचरावं लागतंय का? हां, इकडं. बरं, चांगलं आहे. बघा, धोंड्या महिन्यात असं आईनं इचरायचं पण असतंय का आईला? खरंच तुम्हाला सांगतो, मला काय माहित नाही. मला सुचतंय काय, म्हणजे जी प्रश्न पडतात ते मी विचारत असते काय. म्हणजे हे सगळं करून धोंड्या महिन्याचं इचरायचं पण असतंय का धोंड्या महिन्यात? कोण महिला वर्ग कोण व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी कमेंट करून सांगा बाबा काय, की आम्हाला तर काय माहिती नाही की विचारणं पण त्याच्यामध्ये येते का काय. आहे, विंचरणं पण येते का त्याच्यात? चांगलं आहे बघ. ही कोणची साडी म्हणायची याला? हे इरकल. हे बर, आंबा पण मोठं मोठं आहे. आता तुम्ही निघणार आहे का लगेच? बर, आता बघा किती वाजले त्या, 11:15 वाजत आलेले. आणि ह्यांनी कोरवलीला चालल्या त्या, ह्या मायाली की कोरवलीला चालल्या त्या. हे ह्याचं घेऊन सगळं आपलं हे सणच म्हणायचं ना. एक 2 महिन्यात एक करायचं असतं नाही. बरं बरं बरं. हां. अष्टिगंध बाबा, आपल्याला काय माहित नाही. आपलं चालू आहे ह्यांचं बघा.
चला, घरातल्या तर मायलेकींचा कार्यक्रम झालेला आहे. कशात आहे? धोंडा महिना का? धोंडा महिन्याचा कार्यक्रम झालेला आहे. आणि मायालेकी भेटायचा कार्यक्रम घरातला झालेला आहे. आणि आता या मायालेकी निघालेल्या आहेत माझ्या बहिणीला, पुरवलीला आणि बारकी बहिणीला. आणि तिला सरप्राईज देणार आहे. तिला आम्ही अजून फोन करून सांगितलं नाही. आता हा व्हिडिओ तर काही नंतर येईल, पण ही आता आजच जाणार आहे. आणि काय काय घेतलंय बघा, सरप्राईज आहे. गोड होय गोड क्यूटी पाय बघा इकडं. काय काय घेतलंय सगळं आता हे तर हां बरं असू द्या, सगळं व्यवस्थित. आणि बरोबर आता 12 वाजत आले ते. आणि जातात एक खचून 1-2 तास लय झालं. इथून गेलं की टाकळीवरून मागच्या वेळेस मी कसं गेलो तुम्ही बघितलं असेल तसं आता झालं. तर जेवण केलं का तुम्ही? आई तुला कसं वाटलं? आई तुला कसं वाटलं धोंड्या महिन्याचं? छान वाटलं का नाही? माझी आई तर किती इमोशनल, सगळ्यांच्या आई इमोशनल असते त्या, पण माझी आई जरा थोडं जास्त 100% इमोशनल आहे. जास्त जरा काय करायचं म्हणलं की लगे रडतीस. आता पण रडली. आता चांगलं असते की उलट ही चांगली साडी घेतली का नाही? आता ही साडी कधी नेसायची आहे? कधी पण नेसायची. यावाला विचारू आपण, आमच्या आजीला विचारा, तुला कसं वाटलं? भारी वाटलं का नाही? ते पण रडायला लागली. आता सगळे इमोशनल होते ते घरात. असू द्या, आता निघायची तयारी चालवायची. गडबड जाऊ द्या आता. हा बघूया साडी बघा. वाव वाव वाव, व्हेरी गुड. ही कोणची साडी आहे? किती म्हणजे 9 वारी, 6 वारी, 8 वारी, किती वारी असते? 9 वारी. इरकल बघा. माझ्या बहिणींच्या डोक्याच्या एकदा आलं ना की करायचं सगळं सेलिब्रेशन. भारी बघ. असं सगळ्यांचं अंतकरण हलतो आमच्या घरात. सगळे जरा काय झालं की लगेच रडतेच. चला, गडबड ह्यांची लय असते. आता जावा इथनं, सावका जावा. चला आता लवकर जावं. बरं आता 12 वाजत आलेले आहेत. काय म्हणते आता साडी निसते का? निसू दे, असू दे. चला, आज आपण इथंच थांबू. आणि आजचा खास ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. खास करून महिला वर्ग कोण बघत असतील तर छान वाटलं, मला पण छान वाटलं. आणि असंच काय तर नवीन कार्यक्रम असेल की दाखवत जाईल. आणि आता ह्यांची निघायची तयारी चालू आहे. आवाज जरा जास्त असतो आमच्या घरात, गडबड गोंधळ सगळ्याच्या जास्त असतं. आणि मी पण आता जेवतो. आता काय घरात आता हे दोघी निघालेले आहेत, बाकीचं आम्ही 4 जण आहे. चला, भेटूया मग परत उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद, जय महाराष्ट्र, बाय बाय.